ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज आपण गुरु दोष म्हणजे सद्गुरू विषयी बोलणार आहे मी. तसं पाहिलं तर आपण दोषाबद्दल पाहतो की आमुष्याला जो विधी असतो, जे आपले पूर्वज आहेत, हं? त्याला आपण पूर्वजांना पितृदोष म्हणतो. हं? आणि पितृदोष म्हणजे कसा लागतो? ज्यावेळेस आपल्या घरातील वयोवृद्ध माणसाला आपल्याकडून त्रास झाला, हं? त्यांना त्रास दिला, आपण त्यांची सेवा नाही केली, तर आपल्याला तो पितृदोष लागतो. मग तुम्ही भलं कुणाची बुडत्या घरची जमीन घेतली अथवा न घेतली हा प्रश्न येत नाही, परंतु आपले पूर्वज आई वडीलच्या व्यतिरिक्त आजी आजोबा सुद्धा असतात. त्यांना जर आपल्या घरामधून व्यक्तींचा त्रास झाला, त्यांची सेवा नाही चांगल्या प्रकारे केली, तर त्यांचा जसा दोष लागतो तसा गुरुचा पण दोष लागतो. आता गुरुचा दोष लागतो म्हणजे काय? तर बऱ्याच आपल्या समाजामध्ये, आपल्या धर्मामध्ये गुरु करण्याची पद्धत आहे. हं? आपले धर्मग्रंथ वगैरे सांगतात की गुरु करावा, गुरु असायला पाहिजे. हं? गुरुशिवाय मोक्ष नाही वगैरे वगैरे बरेच असं माहिती आहे. हं? आणि तुम्हीही कदाचित ऐकले असेल तुमच्यापैकी बऱ्याच मंडळींनी की गुरु असणं गरजेचं आहे. हं? आता आम्हीही गुरु केलेत, बऱ्याच लोक करतात. हं? मग हा गुरुचा दोष कसा लागतो? हं? तर ज्यावेळेस आपण गुरु करतो, बऱ्याच वेळेस कुणीतरी आपल्या घरातील वडीलधारी मंडळी म्हणते अथवा कुणीतरी सांगतं की गुरु करायला पाहिजे, म्हणून आपण गुरु करतो. पण आपल्याला काही माहित बी नसतं की गुरुचं महत्व काय, गुरु केल्यानंतर काय करायचं, गुरुनं गुरुमंत्र दिल्यानंतर तो गुरुमंत्र करायचा का नाही, याबद्दल गुरु सांगतात करायला, पण आपण खरंच का करतो का ते? आपण दुसऱ्याने सांगितलं म्हणून गुरु करतो, गुरुमंत्र देतो, पण गुरुमंत्र घेतल्यानंतर गुरुची सेवा ही करणं गरजेचं असतं. आपल्याला जसं जमन तसं गुरु सेवा करणं गरजेचं असतं. आणि बऱ्याच मंडळींना याचं महत्व माहीत नसल्यामुळे काय करतात, ते गुरु एकदा करतात आणि मग ती गुरु कुठं बोंबलत गेला काय, गुरु कुठे आहे काय, आणि त्याचा मंत्र बी कुठे काही माहीत नसतं. ते गुरुमंत्र काय दिला हे सुद्धा माहीत नाही बऱ्याच मंडळींना. तुमच्यापैकी सुद्धा कुणी असेल, कारण माझ्याकडे ज्यावेळेस पाहायला लोक येतात ना, त्यावेळेस आम्ही बोलत बोलत काही विषय असं सांगायला गेलो तर म्हणतात आम्ही पण गुरु केला होता लहानपणी. मग मंत्र काय दिला तेच आठवत नाही. ज्या वेळेस आपल्याला गुरुने मंत्र दिलेला जर आठवत नाही, तर मग तुम्ही गुरु केलाच कसा? गुरुमंत्र हा तर मुखपाठ पाहिजे, आपण नेहमी त्याचं पठण केलं पाहिजे, दररोजची दररोज. संकट काळी सुद्धा गुरुमंत्र हा करावा लागतो. ज्यावेळेस आपण ताण तणावात कुठल्या संकटात असो, त्यावेळेस आपण गुरुमंत्राचं स्मरण करावं लागतं. नंतर इतर देव वगैरे काय आपल्याला करायचं ते. मग आपण तो मंत्रच आठवत नाही, करत नाही, मग गुरु कसा आपल्या पाठीमागे राहील? गुरु आपल्या पाठीमागे राहणारच नाही ना. मंत्र म्हणजे काय? गुरुचा धावा करणे.
आपल्याला समजा कुठं लागलं, खोपलं, पडलो तर काय म्हणतो, अगं आई ग, म्हणतो का नाही? आईची आठवण येते आपल्याला. बरोबर आहे, रक्ताचं नातं आहे तुमचं, आईची आठवण येणं ही साहजिक आहे. तसंच संकट काळात सुद्धा गुरु मंत्र आठवणे, गुरु आठवणे म्हणजेच आपली गुरुभक्ती. आपली गुरुभक्ती किती प्रखर आहे याची जाणीव होती. आणि ज्या वेळेस आपण आपल्या हृदयातून गुरुचं स्मरण करतो, गुरुला आठवतो, त्यावेळेस गुरुची शक्ती ही तुमच्या पाठीशी राहते. हे एक शास्त्र आहे, पण आपण ते विसरून जातो. कारण फक्त गुरु केल्यापुरताच भाव आहे, त्यानंतर आपण सगळा विसरून जातो. सगळेच नाहीत लोक, पण बरेच जे करणारे आहेत ना, ती खूप करतात. दररोज गुरुचं स्मरण केल्याशिवाय ते अन्न सुद्धा सेवन करत नाहीत. लोक आहेत ना तशी, नाही असं नाही म्हणता येत. पण बरेच अर्धवटेत ना, त्यांना त्या गुरुचंही महत्व माहीत नाही. ते लोकांबद्दल बोलतोय मी. मग आता गुरुचा मंत्र आठवत नाही, गुरु आठवत नाही, संकट येतं, मग गुरु सोडून कशी करणार? नाही करू शकत. आता प्रश्न राहिला आपला, ही दोष लागतो कसा? जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या घरातील आई वडील कुणी पूर्वज आहेत, त्यांची आपल्याकडून सेवा घडली नाही, त्यांना आपला पूर्वदोष लागतो. जसं का आपल्या घरात समजा बिना लग्नाचं कुणी वारलं, बाळ वारलं, मोठं वारलं, काही वारलं, तर त्याला मुंजा दोष लागतो म्हणतो आपण. तसा एक गुरुचा दोष लागतो. आता गुरुचा दोष काय की ज्या वेळेस तुम्हाला गुरुमंत्र दिलाय त्याचं स्मरण नाही, गुरुबद्दल तुम्हाला भावना नाहीत. आता अनेकांनी गुरु केलेले असतात, वेगवेगळे गुरु केलेले असतात. मी म्हणतो ना की दररोज त्याचं स्मरण असणं गरजेचं आहे, गुरुमंत्राचं पठण असणं गरजेचं आहे. ते होत नाही. उलट त्या गुरुविषयी अनेक मंडळींच्या मनामध्ये द्वेष आहेत, गुरुला काही कळतच नाही, अशी काही भावना येते. जसं का आपण एखाद्या आपल्या घरातल्या आई वडिलांना अथवा वडीलधाऱ्या मंडळीला म्हणतो, तुम्हाला काही कळतंय का हो? परत परत तेच सांगतात आम्हाला, असं म्हणतो का नाही? घरातल्या आई वडिलांना सुद्धा आपण सोडत नाही, रक्ताच्या नात्याला सुद्धा सोडत नाही. हा गुरु तर कुठला कोण? आणि हीच वृत्ती जशी आपण आई वडिलांना हे करतो ना की तुम्हाला काही कळत नाही, असं होतं तसं होतं, तसं तुमची भावना सुद्धा बऱ्याच लोकांची गुरुच्या संदर्भात आहे. गुरुला काही समजत नाही, गुरु आमचा एवढा ज्ञानी नाही, असं तसं. ही जी भावना आहे तुमची, ही भावनाच तुम्हाला गुरु दोष निर्माण करते. गुरुविषयी मनामध्ये वाईटपणा आणणं, जसं का आई वडिलाविषयी, आजी आजोबाविषयी मनामध्ये आपल्या वाईट येतं ना, वाईट बोलतो आपण, त्यांना काही समजत नाही वगैरे काही, म्हणून आपल्याला त्यांचा शाप लागतो. गुरु दोष जसा लागतो तसाच आई वडिलाचा बी लागतो ना, दोष लागतो, त्याला पितृदोष म्हणतो. तसा हे गुरुचा दोष आहे हे सुद्धा. म्हणजे ही जी दोष आहेत, पितृदोष झालं, गुरुचा दोष झाला, ही आपण तयार करतो. दोष ऑटोमॅटिक लागत नाही कुणाला, दोष निर्माण करतो आपण, निर्माण, लक्षात घ्या. मग हे दोष लागतो ना, मग आपण हे लागू नये म्हणून काय करायला पाहिजे? ही दोष लागून, जसं आई वडील कसे का असणार, निरक्षर असतील, वृद्ध असतील, त्यांना समजत नसेल, अक्कल नसेल तुमच्या भाषेत सांगायचं म्हणजे,
पण ते आपले आई वडील आहेत. आपल्याला जन्म दिलेला आहे. आपल्याला जग दाखवलंय त्यांनी. हं? बरोबर आहे. त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये सतत भाव चांगला असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, माया असली पाहिजे. तसंच गुरु आपण केला म्हणजे काय, आईवडिलाच्या नंतर हा गुरु असतोच आपल्याला. आपल्या सुखदुःखामध्ये, आपल्या अडी-अडचणी या जी असतात, काही गोष्टी आपल्याला समजत नाहीत. प्रापंचिक जीवनामध्ये अनेक अडचणी येतात. त्यावेळेस ही गुरुचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद हा महत्वाचा असतो. हं? आजकाल आशीर्वादच कळना गेलाय लोकांना. आई-वडिलाचं दर्शन आता बंदच होत चाललंय. दर्शन तर घ्यायचं तर म्हणजे जी परंपरा होती आमच्या लहानपणी, की कुठं चालतं दररोज आई-वडिलाचं दर्शन घ्यावं लागायचं. हं. मग समजा आई गालावरून हात फिरवून मायेनं, "माझं लेकरू, जामाय, शिकमाय." हं. ही जी तिच्या मनामध्ये, आईच्या मनामध्ये जो भाव निर्माण व्हायचा, त्या भावामुळे, त्या प्रेमामुळे ते बाळ उत्साही आणि काहीतरी जगामध्ये चांगलं करण्याचं कार्य त्याच्या हातून घडत होतं. हा दररोजचा जो आशीर्वाद असायचा, तसाच गुरुच्या संदर्भात बी असतं. ज्यावेळेस आपण गुरु दर्शन घेतो, आजकाल लाज वाटते दर्शन घ्यायला. मोठ्यांचं दर्शन घ्यायला बरेच जण लाजतात ते. पण त्या दर्शनातलं पाया पडण्याचं महत्वच माहित नाही. ज्यावेळेस एखादी व्यक्ती आपल्या दर्शन घेते, पायावर डोकं टेकवते, वरून हात ठेवतात आपण असा, त्यावेळेस जी दोन्हीतला जो म्हणजे ऊर्जा आहे, शक्ती, समजा वडीलधारी मंडळीनं सुखी समाधानी आनंदी राहा, आता आम्ही आशीर्वाद तोच देतो. त्यावेळेस या आशीर्वादाने तुम्ही सुखी समाधानीच होतात. आई वडील बी ते देतात. आणि जिथं हा आशीर्वाद कमी पडतो तिथं दोष चालू होतो. तुम्हाला गुरुविषयी भाव नाही, आई वडिलाविषयी भाव नाही, वरिष्ठाविषयी तुम्हाला काही मनामध्ये भावना चांगली नाही, त्यावेळेस दोष निर्माण होतात. दोष काही तिकडून आलेले नसतात, तयार झालेले असतात. आमच्या समजा पायावर आम्ही गुरु लोक, समजा अगर कोणी इतर असतील, त्यांच्या पायावर दगड सहजरित्या एक सवयीनुसार आम्ही आशीर्वाद देतो, बाबा तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहा, चांगलं आरोग्य लाभावे, जीवनात यशस्वी व्हावं, हा सहजरित्या आशीर्वाद येतो. आणि तुम्ही फुगून लांब उभा राहिलात तर काय काय एक सहज नकळतपणे, एक निसर्ग नियम आहे तो, नकळतपणे येतं. काय याला संस्कार नावाचं काही नाहीच. थोडक्यात हा एक शापाचा प्रकार. आलं लक्षात तुमच्या? आता प्रश्न राहिला की पितृदोष जसा आईवडिलांचा दोष लागतो, तसा हा गुरुचा दोष कसा लागतो, की गुरुविषयी भाव चांगला नसणे, गुरु मंत्र न करणे, गुरु हा आध्यात्मिक म्हणजे आपल्याला देवाकडे नेणारा एक मधला वायर आहे. तुम्ही भक्त आणि देव याच्यामधला तो दोघांचं कनेक्शन करून देणारा गुरु असतो. तुम्ही मग भक्ती करायला सगळं खरंय, पण तुमचं कनेक्शन फक्त गुरुमुळे जुळतं. आणि त्यावेळेस तुमच्या मनामध्ये गुरुविषयी भाव चांगला असेल तर ते कनेक्शन जुळणार नाही, आणि कनेक्शन नाही झाल्यामुळे तुम्हाला तो दोष लागणार. तुमची काय देवाविषयी ऊर्जा केली ती देवापर्यंत पोहोचणार नाही, ती तिथंच घुटमळून राहील. म्हणून तो दोष लागतो. तर असं अनेक आहे, असं म्हणजे खूप काही बोलायला आहे.
मग आता ह्याच्यावर काय, आता बऱ्याच वेळेस काय असतं, गुरु केलेला असतो आपण, गुरुचा मृत्यू होतो. हं? आणि गुरुदोष तसा लागतो, की ज्यावेळेस आपण गुरुबद्दल काही वाईट अथवा मनामध्ये काही आणलं असेल, गुरुला समजा मनातून वरून नाही बोलून दाखवलं, तरी गुरुबद्दल जर वाईट काही गोष्टी आपल्या मनामध्ये आलेल्या असतील, अगर केलेल्या असतील, हं? गुरुला त्रास झाला असेल, त्याच्यामुळे मानसिक हो, कुठला त्रास हो, तर त्या गुरुमधून, गुरुच्या हृदयातून जी ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा निघालेली आहे, त्या ऊर्जेमुळे आपल्याला अपयश येतं, बऱ्याच गोष्टींमध्ये अडचणी होतात. जसं का पितृदोषामुळे आपली आर्थिक हानी होते, घराला घर पण राहत नाही, कुटुंबामध्ये कलह, आरोग्य बिघडतं आणि म्हणजे जिथं खर्च करायचा नाही तिथं खर्च होतो, अनावश्यक खर्च होतो, आपली प्रगती होत नाही. आणि तशाच प्रकारे ह्या गुरुच्या बाबतीत सुद्धा होतं. आपली जी आध्यात्मिक जी असती ऊर्जा, ते नष्ट होते, ते ईश्वरापर्यंत पोहोचत नाही. आणि ईश्वरापर्यंत पोहोचले नाही म्हणून आपल्याला ते साध्य होत नाही. आणि मग आपण अस्थिर राहतो. अस्थिर म्हणजे जीवनाला काही अर्थ राहत नाही, स्थिरता नसते आपल्या जीवनाला, आनंद नसतो, सतत ताणतणावामध्ये राहतो, खूप काही असतं पण समाधान नसतं, अशा गोष्टी होतात. हे गुरुचा दोष. कदाचित तुम्ही बऱ्याच वेळेस असं ऐकलं पण नसेल, कुणाला ज्यांना माहित आहे त्यांना ऐकलं असेल, पण ज्यांना नाही त्यांना नाहीच ऐकलं. पण हा एक दोष असल्यानंतर सुद्धा तुमच्या समस्या वाढतात, गुरुदोष असल्यानंतर सुद्धा. कारण हे अशा गोष्टी कशा समजतात आमच्याकडे, की ज्यावेळेस असे लोक येतात काही समस्या घेऊन, त्यावेळेस गुरुदोष दाखवतं, पितृदोष दाखवतं, मुंजाचा दोष दाखवतं. हे असे दोष असतात. आता ही देवाच्या दोषापेक्षा जास्त भयंकर दोष आहेत. ही देवाचा दोष एवढा नसतो, देवाच्या दोषानं एवढं काही होत नाही. कारण हे जे काही समस्या, काही जे त्रास आहेत ना, हे ही जी आहेत, आपलेच लोक आपल्यासाठी त्रासदायक ठरतात, केवळ त्यांच्याशी संबंध चांगले नसल्यामुळे. त्यांच्याशी संबंध आपण ठेवत नाहीत व्यवस्थित, त्याच्यामुळं एकामेकाच्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो. गुरुच्या मनामध्ये तुमच्याबद्दल वाईट द्वेष निर्माण झाल्यानंतर तुम्हाला त्रास होतो. आईवडिलाला तेच, आईवडिलाच्या मनामध्ये तुमच्याबद्दल भावना खराब झाल्यानंतर ते होतं, कारण तुम्ही त्यांना अगोदर त्रास देता. तसं बरेच लोक गुरुच्या बाबतीत भाव चांगला नाही, गुरु मंत्र न करणे, गुरुच्या गोष्टी काही असतात ते न ऐकणे, आणि गुरुविषयी म्हणजे माया प्रेम काय असतं ते न दाखवणे सुद्धा हे दोषाला कारण असतं. आता हे दोष निवारण कसे करायचे असतं? जर ज्याचे समजा गुरु होते पण ते मृत्यू पावले आहेत, त्यावेळेस जसं आपण पितरांना अथवा आपले मुंजा म्हणतो आपण, त्यांना मुंजांना जसं आपण श्रावण अथवा चैत्रामध्ये मुंज जेव घालून त्यांना हे करतो, नैवेद्य वगैरे दाखवतो, अन्नदान करतो शनिवार गाठून मुंजांच्या बाबतीत, तसं आपण पितरांच्या बाबतीत दर आमोशाला समजा नैवेद्य ठेवतो आपल्या पूर्वजांच्या नावाने. त्याबद्दल विशेष माहिती आहेत माझ्या व्हिडिओमध्ये. आणि तसंच गुरुच्या विषयी तेच आहे. गुरुचा जर मृत्यू झाला असेल तर तुम्ही काय करायचं, की जसं तुम्ही पितरांसाठी नैवेद्य काढता तसं तुमच्या गुरुसाठी सुद्धा ताट करा. गुरूंना सुद्धा काय त्यांना आवडत होतं ते त्याचा नैवेद्य ठेवा त्याच्यामध्ये. आपल्या सगळ्यांबरोबर त्यांना पण जीव घालणं गरजेचं राहतं. त्यावेळेस हा दोष कमी होतो. तो आमुष्यालाच करायचं असतं. हा व्हिडिओ टाकण्यामागचं कारण म्हणजे उद्या आमुष्य आहे. तुमच्या गुरुचा मृत्यू वगैरे झाला असेल तर तुम्ही ही गोष्ट करू शकतात. आणि ज्यांचे हयात आहेत गुरु,
हयात असताना सुद्धा दोष असतो बरं का. पित्रांचा बी असतो आणि ह्याचा गुरूंचा बी असतो. तर आता हे आमुष्याला नाही करायचं, ते जे हयात आहे त्यांना आमुष्याला नाही. त्यांना समजा गुरुच्या आहे, तर गुरुला काय असतं की कुठलाही गुरुवार तुम्ही दीक्षा कुठल्या पद्धतीने घेतली त्याच्यावर आधारित आहे. शिवदीक्षा घेतली, दत्तगुरूची घेतली का इतर कुठले त्यांच्या गुरुचा जो काय वार असतो, त्यांचे हयात असणारे गुरु त्यांना तर तुम्हाला शक्यतो तर दररोज तुम्हाला स्मरण करावं लागतं. गुरु मंत्र करावा लागतो. त्यांचा जो मंत्र दिला आहे तो 108 वेळा त्याचं स्मरण करावं लागतं. डोळे झाकून गुरुला आठवावं लागतं, त्यांचा चेहरा आठवावा लागतो. आणि नाही जमलं तर गुरुचा जो वार असतो, कुठलाही गुरुवार असेल, कुणाचा सोमवार असतो, कुणाच्या त्याच्या ह्याच्याने त्या वारीत तरी कमीत कमी 8 दिवसाला तरी त्यांचं स्मरण करावं. नाही दररोज जमलं तर शक्यतो तो दररोजच करायचं असतं. पण तुम्हाला काम असेल, काही अडचणी असतात, आता बिझी सरकार आहे सगळं, त्याच्यामुळं तुम्हाला कमीत कमी 8 दिवसातून तरी त्यांचं स्मरण असावं, त्यांचा मंत्र असावा. नाही त्यांना त्यांच्या नैवेद्य वगैरे तसं काही करता आलं तरी आपलं गुरु मंत्र तर नियमितपणे करावा, संकटकाळी करावा, दररोज सकाळ संध्याकाळी करावा, म्हणजे गुरु दोष लागत नाही. आलं लक्षात. गुरु दोषापासून बाजूला होण्यासाठी, त्याच्यापासून मुक्ती मिळण्यासाठी आपल्याला हे नियमितपणे करावं लागतं. जसं आता आपण उद्या अमावस्या आहे, त्या अमावस्याला आपल्या पूर्वजांचं करणार आहोत, जे गेलेत त्यांचं आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या गुरूंचं बी, मुंजांचं बी चालतं. पण जे ज्यांचे आई वडील आहेत त्यांचे दररोज कमी कमी दर्शन तरी घ्या, सेवा करा चांगली, नीट बोलत जा, वाकडं तिकडं बोलत जाऊ नका, म्हणजे दोष लागणार नाही, त्यांचा आशीर्वाद मिळेल आणि आपलं सगळं कसं सुरळीत चालेल. तर मंडळी आता याबद्दल बोलणार आहे, पण दुसऱ्या भागामध्ये बोलेल. तर आज एवढंच, परत भेटणारच आहे पुढच्या भागात. तोपर्यंत ओम नमः शिवाय. आणि जाता जाता सांगतो, उद्या अमावस्या आहे. ज्यांना ज्यांना ताट ठेवायचे माहित आहे, प्रत्येक अमावस्याला पितरांसाठी त्यांनी ताट ठेवणे उद्या 12च्या आत. आणि आपल्याकडे ही अमावस्या निमित्त अन्नदान हा कार्यक्रम असतोच प्रत्येक अमावस्याला, तसा उद्या पण आहे. त्याचं निमंत्रण आजच देतो तुम्हाला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आशीर्वाद आहे.